स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। दर अमावस्येला खानापूर तालुक्यातील या गावात बडवले जातात ढोल। भक्तांना काय होतो बाळूमामांचा साक्षात्कार। तुम्हाला हाडांचा त्रास आहे, विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय, मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल। आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, स्पोर्ट्स मेडिसिन, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया, जॉइंट रिप्लेसमेंट उपचार, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया, मणक्याचे आजार, फिजिओथेरपी, स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम, कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध। तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे। आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा। खानापूर तालुक्यातील या गावात दर अमावस्येला इथं जत्रेचं स्वरूप येतं। अमावस्येला या गावात ढोल बडवले जातात। भक्तांना दर्शनानंतर इथे बाळूमामांचा साक्षात्कारच होत असल्याचे भाविक सांगतात। गेल्या 3 वर्षांपासून या ठिकाणी ही प्रथा सुरू असून यावर्षी या जत्रेचे हे 4थे वर्ष आहे। या ठिकाणी लोक इथं वेळात वेळ काढून देवाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात। विड्यापासून 7 किलोमीटर अंतरावर आणि साळशिंगे गावाजवळ असणारं हे आहे राजधानी भेंडवडे नावाचं छोटंसं गाव। या गावात 3 वर्षांपूर्वी श्री संत बाळूमामा यांची मेंढरं आली होती। यामध्ये बग्गा क्रमांक 7 मधील एक मेंढी या ठिकाणी मरण पावली आणि गावकऱ्यांनी त्याच मेंढीचे या जागेवर दफन केलं। तेव्हापासून या ठिकाणी अनेक भाविक या देवस्थानचे दर्शन घेण्यासाठी येऊ लागले आहेत। नवसाला पावणारे व जागृत देवस्थान म्हणून भाविक याकडे पाहतात। दर अमावस्येला या ठिकाणी परिसरातील भाविक दर्शनासाठी येत असतात। आज 4थ्या वर्षीही गावात अतिशय उत्साहात हा कार्यक्रम संपन्न होतोय। या ठिकाणी गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून मंदिर देखील बांधलेले आहे। आज ढोल खैतालाच्या गजरात पालखी सोहळा देखील रंगला होता। तीन वर्ष झालं सेवा करतोय बाळूमामाची। 4थं वर्ष चालू आहे। दर अमावस्येला जेवण बनवतोय। बाळूमामा बघा नंबर 7 पांडुरंगाचा कारभार यांचा बघा आलता। त्यातले एक मेंढरू मरण पावलं होतं, ते आम्ही इथं बांधायला पुरलं, त्याची स्थापना आम्ही केली, मंदिराची उभारणी केली आणि बाजारात जाऊन 1-1 रुपये वर्गण गोळा करून आम्ही खर्च गोळा करून देवळात केला आहे। आणि प्रत्येक वर्षी आम्ही 11 सप्टेंबरला स्थापना करतो देवाची या कार्यक्रमाची। आणि हा जागृत देवस्थान आहे बाळूमामाचं। तर बाळूमामा प्रत्येकाच्या नवसाला पावणारा बाळूमामा आहे। बाळूमामाने प्रत्येकाची इच्छा पूर्ण केलेली आहे। स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।